नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा भाग 22वा भाग आहे आणि त्या भागाचं शीर्षक आहे कृष्णातीरी कार्यारंभ. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की समर्थ रामदासांनी मारुतीची उपासना लोकांना का करायला सांगितली होती. आता भारत भ्रमण करून आल्यानंतर ते कृष्णातीरी आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या कामाचा प्रारंभ तिथून सुरू केलेला आहे. रामदास कृष्णातीरी आले त्यावेळी शके 1566 या सालातला वैशाख मास चालू होता. रामदास पहिल्यांदा महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरची हवा अत्यंत थंड आणि तेथे दिवसा सूर्याचा प्रकाश जमिनीवर पोचत नाही असे घनदाट जंगल होते. रस्ते असे मुळी त्यावेळेला मंडळी नव्हतेच महाबळेश्वरमध्ये. पहाड तर इतके उंच होते की माथ्यावरून खाली पाहिले तर पाताळ दिसावे. पावसाळ्यामध्ये तर पावसाला खळच नसायचा. वाघ, अस्वल, चित्ते अशी रानटी जनावरे होती. या इकडचे साप तर इतके विषारी होते की साप चावला तर माणसाची सरळ तिरडी बांधावी. उन्हाळ्यातही थंड हवेसाठीच प्रसिद्ध असलेल्या ह्या भागात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंडीचा कडाका केवढा असेल याची कल्पनाच केली पाहिजे. परंतु रामदासांना पावसा पाण्याची व डोंगर दऱ्याची काहीच तमा नव्हती. ते आले ते थेट श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी राहिले. म्हणजे निसर्गाच्याच सान्निध्यामध्ये जास्तीत जास्त राहण्याची रामदासांना मुळात ओढ होतीच. आणि महाबळेश्वरला आल्यानंतर जे श्री क्षेत्र महाबळेश्वर आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. महाबळेश्वर कृष्णेचे उगमस्थान आणि त्या ठिकाणी शंकराचे अत्यंत प्राचीन स्वयंभू स्थान आहे. या जागी रामदासांनी संपूर्ण चातुर्मास काढला आणि त्या ठिकाणचे दिवाकर भट महाबळेश्वरकर व अनंत भट महाबळेश्वरकर यांना अनुग्रह दिला. मारुतीची स्थापना केली. कृष्णातीरी आल्यावर रामदासांनी स्थापन केलेला हा पहिला मारुती होय. म्हणजे ज्यावेळेला त्यांनी त्यांच्या कार्याचा प्रारंभ केला त्यावेळेला त्यांनी आपला पहिला जो मारुती आहे तो कृष्णातीरी आल्यानंतर स्थापन केला बरं का. चातुर्मास संपला आणि घाट उतरून रामदास वाईला आले. वाईला त्यांनी पिटके, चित्राव, थिटे प्रभृती वाईच्या मंडळींना व त्यांच्या मातोश्रींना अनुग्रह दिला व कृष्णाकाठी मारुतीची स्थापना केली. हा रोकडोबाचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे व त्याची पूजा पिटके यांच्या घराण्यात आहे. म्हणजे मंडळी, त्यांनी फक्त लोकांना तुम्ही मारुतीची उपासना करा असं नाही सांगितलं. बोले तैसा चाले, म्हणजे त्यांनी स्वतः त्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन ठिकठिकाणी मारुतीची ठिकाण किंवा मारुतीची देवालय स्थापन करायला सुरुवात केली की जेणेकरून लोकांना त्याच्यापासनं स्फूर्ती मिळेल. वाईहून रामदास माहुलीला गेले. तेथे कृष्णावेणा संगम आहे. तेथे त्यांनी संगमावर स्नान केले व कृष्णावेणा संगमावर आरती केली. श्रोते हो, आपल्याला ठाऊकच आहे, मराठीमधल्या अनेक आरत्या रामदास आहेत त्यांनीच लिहिलेल्या आहेत. पण या कृष्णावेणा संगमावर त्यांनी केलेली आरती ही त्यांनी रचलेली पहिली आरती होती. माहुलीवरून रामदास जरंड्यास गेले. तेथे उंच डोंगरावर मारुतीचे पुरातन स्थान आहे. तेथे ते काही दिवस राहिले. रामदास येथे असताना त्यांच्या भेटीला वडगावचे जयराम स्वामी, निगडीचे रंगनाथ स्वामी, ब्रह्मनाळचे आनंद स्वामी व भागानगरचे केशव स्वामी इत्यादी त्यावेळचे प्रसिद्ध सत्पुरुष येत असत. पण मंडळी, या सत्पुरुषांबरोबर विचार विनिमय करायला रामदासांना आवडायचाच. पण रामदास
किंवा त्यांचा खरा आनंद कुठे होता माहितीये का मंडळी? तर रामदासांचा मोठा आनंद त्या माहुलीमध्ये, कृष्णेच्या वाळवंटामध्ये लहान मुलांबरोबर अगदी लहान मुलासारखं होऊन खेळणं, हा त्यांचा एक विरंगुळा होता किंवा मोठा आनंद होता. म्हणजे इतकं साधक वृत्तीला असून सुद्धा त्यांच्या मनातला जो लहान मुलातला भाव आहे, तो त्यांनी तसाच जागरूक ठेवलेला होता आणि लहान मुलांबरोबर खेळताना त्यांना मनस्वी आनंद वाटायचा. माहुलीहून रामदास कराडास गेले. तेथे कृष्णा कोयनेचा प्रीती संगम आहे. कराडपासून 5 मैलांवर चरेगावचा डोंगर आहे. तेथे ते राहत असत. या चरेगावच्या डोंगराबद्दल, त्या घळीबद्दल नंतर आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. कराडच्या प्रीती संगमावर स्नान संध्या हे सगळे रोजचे जे विधी आहेत ते करण्यासाठी ते यायचे. 2 प्रहरी शहापूर अगर मसूर या गावी कोरडी भिक्षा ते मागायचे. भिक्षा मागून परत आल्यावर पानगे करून श्रींना नैवेद्य दाखवून नंतर भोजन करायचे. शहापुरास असताना रामदासांनी तेथील कुलकर्णी जे होते, त्यांचं नाव होतं बाजीपंत कुलकर्णी, व त्यांची बायको सईबाई या दोघांना अनुग्रह दिला. त्याचप्रमाणे बाजीपंतांचे जे सासरे होते, आबाजी मुरार व दत्ताजी पंत हे त्यांचे चुलत बंधू होते, त्यांना सुद्धा अनुग्रह दिला. सईबाईंसाठी शहापूर येथे एक चुन्याचा मारुती तयार केला. त्या मारुतीची मंदिरामध्ये स्थापना करून दिली व नित्य त्याची पूजा करून तीर्थ घेऊन मग भोजन करावे असे सांगितले. कोणासाठी मारुती स्थापन केला? त्या सईबाईंसाठी. हा रामदासांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी पहिला मारुती. आणि या मारुतीचं श्रोते हो वैशिष्ट्य काय आहे माहितीये? या मारुतीच्या पायाखाली राक्षस तुडवलेला आहे. शहापुराहून रामदास चाफळ खोऱ्यात गेले. त्यावेळी चाफळ खोऱ्यात नरसोमलनाथ अंबरखाने हा मामलेदार होता. चाफळचे जे देशपांडे आहेत आणि भानजी जोशी आहेत, यांनी रामदासांचा अनुग्रह घेतला. नंतर फिरत फिरत रामदास पुन्हा कराडास गेले. तेथे रुद्राजीपंत देशपांडे यांच्या घरी त्यांचे कीर्तन झाले. रुद्राजीपंतांची अक्का नावाची बालविधवा कन्या होती. तिने रामदासांचा अनुग्रह घेतला. ही अक्का म्हणजे नंतर समर्थांच्या स्त्री शिष्य संप्रदायांमधली अतिशय जी काय म्हणतात त्याला, प्रसिद्ध शिष्य आहेत, तिचं नाव हे अक्का. अजून एक त्यांना नंतर एक स्त्री शिष्या मिळालेली आहे. कोणती ती बघूया आपण आता. कराडहून ते मिरजेला गेले. तेथे गोपजीपंत देशपांडे यांची बालविधवा कन्या वेणूबाई हिने रामदासांचा अनुग्रह घेतला. मिरजेहून रामदास कोल्हापुराला गेले. आता बघा, ही वेणूबाई म्हणजे वेण्णाबाई म्हणून नंतर त्या त्यांच्या शिष्या म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या वेणूबाईंनी सुद्धा रामदासांचा अनुग्रह घेतला आणि मग रामदास कोल्हापूरला गेले. तेथे महालक्ष्मीच्या देवळात त्यांचे कीर्तन झाले. कीर्तनाला कोल्हापूरचे सुभेदार पाराजीपंत बर्वे आले होते. त्यांनी रामदासांना घरी नेऊन त्यांचा अनुग्रह घेतला. पाराजीपंतांची बहीण रखमाबाई व त्यांची 2 मुलं, एक अंबाजी आणि दुसरा मुलगा दत्ताजी, हे सुद्धा त्यांच्या घरीच होते. आणि त्यावेळेला रामदासांनी एक काय सूक्ष्म निरीक्षण केलं, की अंबाजी आणि दत्ताजी या 2 मुलांपैकी जो अंबाजी आहे, त्या अंबाजीची पूजा साहित्यादी देण्यामध्ये जी दक्षता आहे, जो टापटीपपणा आहे, तो रामदासांनी पाहिला आणि रामदास त्याच्यावरती संतुष्ट झाले. त्यांनी अंबाजीला आपणाजवळ ठेवण्यास मागितले. तेव्हा रखमाबाई म्हणाली, मी व माझे 2 पुत्र असे सारेच स्वामींपाशी राहतो. रामदासांनी त्या सर्वांना बरोबर घेतले व कराड प्रांती शिरगाव येथे मठ स्थापन करून रखमाबाई व दत्ताजी यांना त्या मठासाठी व्यवस्था लावून देण्यासाठी ठेवलं आणि अंबाजीला स्वतःबरोबर घेतले.
श्रोते हो, हा अंबाजी म्हणजेच रामदासांचा प्रसिद्ध पट्टशिष्य कल्याण आहे. शिष्य समुदाय म्हणजे आता आपल्याला ह्या भागामधनं काय लक्षात आलं, की समर्थांचा शिष्य समुदाय हळूहळू करत वाढत चाललेला होता आणि त्याच्यामुळे कुठली तरी एक निश्चित जागा आपण ठरवावी आणि रामनवमीचा उत्सव आपण करावा असं रामदासांच्या मनामध्ये यायला लागलं. त्याच्यासाठी त्यांनी मसूरची जागा पसंत केली. तेथील कुलकर्ण्यांच्या आईला त्यांनी अनुग्रह दिला व मारुतीची स्थापना केली. मसूरचा हा पहिला रामनवमीचा उत्सव इसवी सन 1644 साली झाला. यानंतर 3 उत्सव मसूर या ठिकाणी झाले. अर्थात नंतर त्यांनी चाफळला सुद्धा रामाची स्थापना करून मंदिर उभारून तिथे सुद्धा रामनवमीचा उत्सव त्यांनी साजरा करायला सुरुवात केलेली होती. ते आपण पुढच्या भागांमध्ये मंडळी बघणारच आहोत. आत्ताच्या भागामध्ये आपण रामदास कृष्णातीरी आलेले आहेत. शिष्य संप्रदाय त्यांचा वाढायला लागलेला आहे. भ्रमंती करता करता अनेक अमूल्य शिष्यरूपी रत्न त्यांना मिळायला लागलेली आहेत. आणि मसूर येथे त्यांनी रामनवमीचा उत्सव सुरू केलेला आहे. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. पुढच्या भागामध्ये त्यांनी जे प्रसिद्ध 11 मारुती स्थापन केलेले आहेत, म्हणजे त्यांनी चिक्कार मारुतीची स्थापना केलेली आहे, देवळांची स्थापना केलेली आहे. पण समर्थ स्थापित 11 मारुती म्हणून ज्या 11 मारुतींना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे समर्थांच्या जीवनामध्ये, त्या 11 मारुतींबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. श्रोते हो, आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.